झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात एक अपडेट येते। अधिवेशनामध्ये श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचं काँग्रेसी नेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे, झी 24 तासनं हे सगळं प्रकरण उघड केलं होतं। पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसी नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी मागणी केली आणि मोठं वक्तव्य केलं। अधिवेशनात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। हा मुद्दा येणाऱ्या सुरू झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आता चांगलाच गाजणार हे आता स्पष्ट दिसतंय। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये श्वेतपत्रिका काढणं ज्या प्रकारे पार्थ पवारचं नाव इथं आल्यानंतर आम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करतो। आमचं ठरलेलं आहे, काढायची ही मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। श्वेतपत्रिका घेणार जमीन घोटाळा अनेक प्रकारच्या जमिनींची विल्हेवाट लावली आहे। गेल्या 5-10 वर्षामध्ये प्राईम लँड करोडो रुपयाच्या 10 लाख 20 लाख कोटीच्या जमिनी घेतल्या आहेत। पार्थ पवार काही सरकारने आपल्या खिशात घातल्या आहेत, आमदारांनी आपल्या खिशात घातल्या आहेत, मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी खिशात घातल्या आहे। त्यामध्ये खूप बिल्डर डेव्हलपर हे सगळ्यांनी वाटून खाल्लेलं आहे महाराष्ट्र। पार्थ पवारचं प्रकरण समोर आलं ते कसं बघतं? ते सर्व प्रकरणाची मागणी करतो आम्ही। पार्थ पवार पण आहेत त्यात। नक्की एक मोठा निर्णय विरोधी पक्षांनी घेतलेला आहे का? पार्थ पवार जी मीडियाने जी प्रकरण बाहेर काढलं होतं जमीन गैरव्यवहार प्रकरण, त्या प्रकरणाची श्वेतपत्रिका आम्ही लवकरच मागणार आहोत सभागृहामधलं, अशी महत्त्वाची बातमी विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर।